श्री स्वामी समर्थ. यंदा किती तारखेला साजरा होणार आहे गुढीपाडवा आणि त्याची विधी, पूजा, मुहूर्त कधी आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. गुढीची पूजा कशी करायची आहे आणि गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे हे आता आपण बघणार आहोत. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते. हिंदूमध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली. या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोऱ्यांचा युद्ध पराभव केला असा आणखी एक समज आहे. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात. गुढी ही समृद्धीचं प्रतीक आहे. प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जीवनात सुख आणि समृद्धी येते. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे हे आता बघणार आहोत. प्रतिपदा तारीख प्रारंभ 8 एप्रिल 2024 सकाळी 12:50 वाजता. प्रतिपदा समाप्त होईल 9 एप्रिल रोजी रात्री 8:30. गुढीपाडव्याची पूजा पद्धत काय आहे हे आता बघणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वप्रथम स्नान करून घ्यायचं आहे. यानंतर मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांनी सजवायचं आहे. त्यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. आंब्याची पाने, फुले, कपडे इत्यादींनी सजवली जाते. यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात. या उत्सवात पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. गोड भातही बनवला जातो. याला साखर भात असेही म्हणतात. वानर राजा बालीवर विजय. रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्यांच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते. शालिवाहन संवत. एका ऐतिहासिक आख्यायिकेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभार मुलाने मातीच्या सैनिकांची फौज बनवली आणि त्यांच्यावर पाने शिंपडून त्यांना प्राण फुंकले आणि या सैन्याच्या मदतीने शत्रूचा पराभव केला. या विजयाचे प्रतीक म्हणून शालिवाहन संवतांची सुरुवात मानली जाते. तर अशा प्रकारे हे गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.